जेजुरी परिसरात वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच असून आज आणखी एक अपघात झालाय। पायी वारी करत असताना दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर वारी मार्गावरील वाढती वाहतूक आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। लाखो वारकरी पायी प्रवास करत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता केली जाते आहे। दिंडी चाललेली पुढं आमची पाठीमागून मोठा ट्रक आला आणि ती पाठीमागून ट्रक घातला अंगावर एक आम्ही साईड मधून चाललेलो त्यातून घातली ती धडाधडा पडत सगळी अंगावून गाडी पुढे निघून गेली। कोणाला जास्ती लागले कोण जखमी आहे कोण 3 जण काही मेले ते असं समजावलं आणि 8 जण काही सदस्य आहे असं ऐकाय मिळालं। आता तुम्हाला काय झालं? माझा पाय फुटला ना घोट्याजवळ जण मृत पावलेले। माझ्याकडे पूर्वाश्रमीला 5 पेशंट आले होते, त्यातले 2 जण फ्रॅक्चर होते। एकाला हेड इंजुरी आहे, त्याला सिटी स्कॅनसाठी आपण केलेला आहे, तर त्याचा रिपोर्ट हा वेटिंगमध्ये आहे। त्यानंतर आरएच मधून पुन्हा तिथं अत्यावस्थ अवस्थेमध्ये 2 फिमर फ्रॅक्चर होते, तेही ह्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची आपण या ठिकाणी ट्रीटमेंट चालू केलेली आहे। आता ह्या पेशंटला चेस्ट ट्रॉमा आहे, त्या ठिकाणी बरेचसे रिब्स त्यांचे फ्रॅक्चर आहेत। अशा वेळेमध्ये काही सुपर स्पेशालिटी तज्ञांची या ठिकाणी मदत लागते। आता तुम्हाला माहिती असेल साधारणतः पुण्यापासून हे 45 किलोमीटरच्या अंतरावरती हॉस्पिटल आहे। आता ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जर का त्या ठिकाणी जर पेशंटला आमच्या भाषेमध्ये हिमोथोरॅक्स किंवा निमोथोरॅक्स की ज्या ठिकाणी आम्हाला आयसीडी टाकावे लागते, तर आयसीडी टाकण्यासाठी त्यावेळेस त्यासाठी पल्मोनॉलॉजिस्ट लागतो। मग अशा वेळेस ह्या पेशंटला अत्यावस्था होऊ नये म्हणून किंवा काय होणं त्यावेळेस कुठलंही डॉक्टर असेल कुठलंही ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्यावेळेस ते सांगतात। ते काल रात्री त्याला ताप वगैरे आला होता, मग त्यांनी काहीतरी दवा घेतली होती, गोळ्या वगैरे घेतल्या होत्या। मग त्याला आता आम्ही ज्यावेळी इंट्रोगेट केलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर, तर त्याला अचानक झोप लागली। झोप लागल्याने तो गाडी ओव्हरटेक करत असताना ते सरळ न जाता त्यांनी एकदम डायगोनल दिशेने म्हणजे डिवायडरच्या कड्याकडे गाडी वळवली आणि त्यामुळे त्याचा कंट्रोल सुटला झोप लागण्याने। आणि ही जी त्या ठिकाणी 8-10 वारकरी चालत होते पुढे, त्यांना अचानक धक्का लागला। यामध्ये 3 वारकरी महिला जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे, इतर 6 ते 7 लोक त्यात जखमी आहेत।